विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवन जगत असताना आपण आपल्या शरीरामार्फत वेगवेगळ्या क्रिया करत असतो. तर मग यामध्ये आपण आपल्या वेगवेगळ्या अवयवांचा वापर हा करत असतो. शरीराचे विविध अवयव किंवा भाग आपणास या स्लाईडमध्ये दिसत आहेत. तर तुमच्यापैकी कोण सांगेल या स्लाईडमध्ये शरीराचे कोणकोणते भाग दिसून येत आहेत? सांगा. बरोबर आहे. कान, नाक, डोळे, हात, पाय, शरीरातली आतली इंद्रिय, ही सगळी शरीरातली इंद्रिय आणि अवयव शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया करण्यासाठी उपयोगी पडत असतात आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या क्रिया होत असतात. ज्याप्रमाणे मनुष्याला शरीराला वेगवेगळे अवयव असतात, त्याचप्रमाणे वनस्पतींनासुद्धा त्यांच्या वेगवेगळ्या क्रिया करण्यासाठी वेगवेगळे अवयव असतात. तर या स्लाईडमध्ये वनस्पतींचे वेगवेगळे अवयव दिसत आहेत. तर यामध्ये वेगवेगळे अवयव दिलेले आहेत. तर या स्लाईडमध्ये दिसणारे अवयव सांगा. बरोबर आहे. या स्लाईडमध्ये आपणास जमिनीच्या खाली काही अवयव दिसत आहे आणि काही जमिनीच्या वर दिसत. तर आज आपण वनस्पती रचना व कार्य या घटकामध्ये वनस्पतींचे अवयव हा उपघटक अभ्यासणार आहोत. तर वनस्पतींचे जे काही अवयव होते त्या अवयवांच्या मध्ये साधारणतः आपण या स्लाईडमध्ये वेगवेगळे अवयव पाहिलेले आहेत. त्यामध्ये मूळ असेल, खोड असेल, पान असेल, फूल असेल, असे वेगवेगळे अवयव जे आहेत ते वनस्पतींचे अवयव आपण या स्लाईडमध्ये पाहिलेले आहेत. मग यामध्ये ज्या पद्धतीने जे काही वनस्पतींचे अवयव आहेत त्यामध्ये जमिनीच्या खाली असणारा एक भाग आहे आणि जमिनीच्या वरती असणारा एक भाग आहे. मग जमिनीच्या खाली कुठला भाग येतोय तर त्याला रूट सिस्टीम जी आहे ती जमिनीच्या खालच्या भागामध्ये असते. त्यालाच खोड असं आपण मराठीमध्ये म्हणतो. बघा, मी 2 भाग केले आहेत, रेषा दाखवलेली आहे. जमिनीच्या खालचा जो भाग आहे त्याला रूट सिस्टीम आणि जमिनीच्या वरचा जो भाग आहे त्याला शूट सिस्टीम असं म्हटलं जातं. मग हे सगळं रूट सिस्टीम जी आहे ती रूट सिस्टीम आणि शूट सिस्टीम या दोन्हींच्या माध्यमातून झाडाचे वेगवेगळे अवयव पडतात. हे बघा, इथे काय दाखवत आहे, शूट सिस्टीम म्हणजे खोड जे आहे. त्यानंतर खोडावरती काय काय येते, पानं येतात, वेगवेगळ्या प्रकारची पानं असतात, साधी पानं असतात, संयुक्त असतात. त्याच पद्धतीने सुंदर असा अवयव जो आहे वनस्पतींचा सर्वात आकर्षक जो अवयव आहे तो फूल आहे, तो देखील या खोडावर येत असतो आणि या फुलावर छान छान असे फुलपाखरंसुद्धा बसत असतात. आणि फुलपाखरं हे परागणाचं काम, ते कीटकांचा प्रकार आहे, तो परागणाचं काम देखील करत असतो. असं पद्धतीने आपण यामध्ये वेगवेगळे जे काही वनस्पतीचे अवयव आहेत ते या ठिकाणी पाहत आहोत. तुम्हाला लक्षामध्ये आलं असेल की आता आपण एक टप्प्याटप्प्याने एक एक अवयव पाहणार आहोत. वनस्पतींचा हा जो अवयव आहे मूळ, तर मुळाचं काय काम आहे तर जे मूळ असतं ना त्या मुळामध्ये वेगवेगळे प्रकार घेऊन बघायचे. सोटमूळ असतं, तंतुमूळ असतं. तर ते सोटमूळ जे असतं ते सोटमूळ द्विदल वनस्पतीमध्ये असते, तंतुमूळ हे एकदल वनस्पतीमध्ये असते. आपण त्याला मोनोकॉट्स आणि डायकॉट्स म्हणतो. मग यामध्ये हे जे मूळ आहे, मुळाचं काय काम असेल बरं तर ते मूळ जे आहे ते मूळ जमिनीमधून खनिजे आणि पाणी शोषून घेण्याचं काम करतात. ऍब्सॉर्प्शन ऑफ मिनरल्स अँड वॉटर. त्यानंतर काही वनस्पतींमध्ये मुळांचं काय काम असतं तर काही वनस्पतींमध्ये मूळ हे अन्नाचं निर्मिती करण्याचं किंवा साठवण करण्याचं काम देखील करतात. तर अशा कोणत्या वनस्पती आहेत ज्याच्यामध्ये ज्यांचं मूळ जे आहे ते मुळामध्ये त्याचं फूड स्टोअर केलं असतं? कोण सांगेल? सामूहिक उत्तर द्यायचं नाही असा. अगदी बरोबर. आणखी बरोबर, आणखी गाजर. बरोबर, गाजर, मुळा, रताळी, याला आपण काय म्हणतो कंदमुळं, कारण ही कंद आहेत आणि जमिनीच्या खाली येतात. त्या पद्धतीने मूळ असतं आणि या मुळाचे 2 प्रकार आहेत. त्या मुळाचं कार्य पण आपण पाहिले, खनिजे आणि पाणी शोषून घेणं आणि झाडाला आधार देण्याचं सुद्धा काम ते करतं. काही ठिकाणी वनस्पतींच्यासाठी अन्नाची निर्मिती सुद्धा काम करत असतं. त्यानंतर पहा, मुळाचं तिथं थोडक्यात कार्य सांगितलेली आहे. तीच आपण तिथे स्लाईडच्या माध्यमातून पाहू शकतो. मूळ झाडाला जमीन आधार देते, पाणी आणि खनिजे शोषून खोडाच्या कडे पाठवते. म्हणजे आता आपण कुठे चाललोय, जमिनीच्या वरच्या भागाकडे चाललोय. आतापर्यंत आपण जमिनीच्या खालच्या भागाकडे, आता आपण कुठे चाललोय, खोडाकडे चाललोय. चला आता खोडाकडे जायचं, आपण जायचं खोडाकडे. चला, तर खोडामध्ये काय काय दिले किंवा वेगवेगळे अवयव
दिले. खोडामध्ये पहिल्यामध्ये खोड आहे, नोड्स आहेत, इंटर नोड्स आहेत, अशा पद्धतीने हे खोड आहे. मग हे जे खोड आहे या खोडाचं पण वेगवेगळं काम आहे. जी काही मुळांनी पाणी आणि खनिजे शोषलेली आहेत ती खनिजे आणि पाणी मुळांकडून वनस्पतींकडे नेण्याचं काम कोण करतंय? खोड हे करत असतं. खोड हे पूर्ण वनस्पतींचा डोलारा सांभाळतं. वनस्पतींना आधार देण्याचं काम हे खोड करत असते. काही वनस्पतींमध्ये खोडाचं काम हे पुनरुत्पादनाचं म्हणजे प्रजननाचं सुद्धा असतं. तर तुम्ही सांगू शकाल का मला अशा कोणत्या वनस्पती आहेत ज्यांच्यामध्ये खोडाचं काम, खोड म्हणजे काय, त्या झाडाची कांडी असते ती, त्या वनस्पतींची नाव सांगा बरं, त्यामध्ये वनस्पतींच्या पुनरुत्पादनाचं काम जी खोड करत असतात. छान सांगितले. गुलाबाची जर आपण ती खोड लावली तर ती कांडी लावली जमिनीमध्ये तर त्याचं काय होतं? पुनरुत्पादनाच्या माध्यमातून हे होत असतं. तर खोडाचं काय काय काम आहे? त्या खोडामध्ये खोड झाडाला आधार देते, पाणी आणि अन्नाचं वहन करते. ती काय आहे सिस्टीम. आपल्या घरामध्ये कशी असते पाईपलाईन, पाईपलाईन काय करते? पाण्याचं वहन करते. आपण तिथे नळ सुटलेलं तरीच पाणी. त्याच पद्धतीने खोड काय करतं? पाणी आणि अन्नाचं वहन तिथे करत असतं. त्याला आपण सायंटिफिक भाषेत झायलेम आणि फ्लोएमच्या माध्यमातून रसवाहिनी आणि अन्नवाहिनी. त्यानंतर फांद्या, पाने, फुले ही खोडावर उगवतात. त्यानंतर खोडाच्या नंतर कुठला पार्ट असेल बरं झाडाचा? फांदी. फांद्या. फांद्यावर काय असतं? पानं. पानं असतात. मग आता ही पान बघा, या पानाची रचना कशी आहे. आता तुम्ही वनस्पतींची पानं निसर्गामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पाहिलेली आहेत. काही पानं ही छोटी आणि साधी, त्याला आपण सिंपल लीफ म्हणतो. काही पानं ही खूप पुंजक असतं पान, त्याला आपण कंपाऊंड लीफ म्हणतो. तर तुम्ही पाहिलेले साधी पानं आणि संयुक्त पानाचं उदाहरण सांगा. साध्या पानाचं पण सांगा आणि संयुक्त पानाचं पण सांगा. सिंपल कसं सांगा? सिंपल लीफचं सांगा. All the monocots, grasses, paddy, rice, wheat, they have simple leaves. Reticulate or complex, banyan tree, maple, mango. ठीक आहे. मग याच्यामध्ये साधं पानामध्ये आपण काही झाड पाहू शकतो. केळीचं पान असेल, गव्हाचं असेल. त्यानंतर संयुक्त पान, त्याच्यामध्ये खूप एकत्रित आहे. त्याच्यामध्ये काय असतील? कुठले? गुलमोहराची पानं असतील, चिंचेची पानं असतील, आवळा असेल. ते खूप खूप कुंचकी असतात. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये साधं पानामध्ये पॅरलल व्हेनेशन आहे आणि कंपाऊंड लीफमध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन असतं. त्याला आपण समांतर आणि जाळीदार त्याचं शिराविन्यास म्हणतो. त्यानंतर ही पानं आहे, पानाचं काय वेगळं काम आहे बरं? सजीवांमध्ये मनुष्य प्राणी एक आहे आणि वनस्पती एक आहे. पण मनुष्यापेक्षाही देखील या पानांचं कसं आहे? हिरवा हिरवा रंग आहे ना. तर हिरवा रंग त्याला का मिळाला असेल निसर्गाकडनं? पानांचं असं कुठलं काम असेल? कोण सांगेल? वरती बोट करा, सांग. अगदी छान सांगितले. पानामध्ये असं एक विशिष्ट प्रकारचं द्रव्य आहे, त्याला काय म्हणतात? क्लोरोफिल. क्लोरोफिल आहे. क्लोरोफिलच्या माध्यमातून पानाचं काम काय आहे? पिगमेंटेशन. संश्लेषणाची प्रक्रिया पानामध्ये होत असते. बघा इथे सिंपल लीफ, कंपाऊंड लीफ आहे. त्यानंतर इथे पानाचं काय आहे? काम दिलेलं. पान काय करतं? सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड वापरून काय करतं? अन्न तयार करतं. आणि ही प्रक्रिया प्रकाश संश्लेषण म्हणून ओळखली जाते. हे पानाचं महत्वाचं कार्य आहे. काय आहे पाण्याचं महत्वाचं कार्य? त्यानंतर फुल. बघा किती सुंदर सुंदर फुलं आहेत. नाही फुलांचा तुम्ही रंग पाहिलाय, रूप पाहिलंय, सुगंध पाहिलाय. वेगवेगळ्या फुलाचा वेगवेगळा सुगंध येतो. तर हे जे फुल आहे ना, हे फुल खूप छान छान रंगाचं असतं. पिवळं असतं, जांभळं असतं, निळं असतं. प्रत्येक झाडाची फुले वेगवेगळ्या रंगाची असतात. मग या फुलांचं काय काम असेल बरं? वनस्पतींच्या मध्ये फुलांचं काय काम असेल? फुलावर कुठला कीटक येतो बरं? मधमाशी. मधमाशी. आणखी भुंगा. बटरफ्लाय. तुम्हाला गाणं माहिती ना? छान किती दिसते फुलपाखरू. फुलपाखराचं काय काम आहे? प्रजननाचं काम होतं. फुलपाखराच्या चिटकलेले जे असतात ना, ते परागण एका फुलाकडून दुसऱ्या फुलाकडे जातात आणि त्या पद्धतीने ते फुलपाखरूचे कीटकाच्या माध्यमातून सुद्धा फुलांचं तिथं प्रजनन. वनस्पतींमध्ये फुल काय काम करतं? प्रजननाचं काम करतं, पुनरुत्पादनाचं काम करतं. मग या फुलाचे पण वेगवेगळे अवयव आहेत. तर फुलाचे कोणकोणते अवयव तुम्हाला दिसत आहेत त्या आकृतीमध्ये? फुलाचे कुठले कुठले अवयव दिसतात? कोण सांगेल? फुलाचे कोणकोणते अवयव दिसतात? सगळ्यांना दिसतंय का? नवीन विद्यार्थ्यांनी सांगण्याचा प्रयत्न करा. नवीन सांगा. कोण विद्यार्थी सांगेल? सांग तू. छान.
मग हे जे दलपुंज आहे दलपुंजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत दलपुंज असतात आणि कीटकांना अट्रॅक्ट करण्याचं काम ही दलपुंज करत असतात. या फुलामध्ये श्रीकेसर आहे, पुंकेसर आहे, म्हणजेच काय तिथे सगळे त्याच्या फुलाचे वेगवेगळे अवयव सांगितले गेलेले आहेत. म्हणजे या फुलामध्ये फुल हे वनस्पतीचं प्रजननाचं अंग आहे आणि परागणानंतर याच्यामध्ये काय करतं फुलानंतर फळ. फळ आवडतं तुम्हाला खायला? चिक्कू, पेरू, आंबे, पपई आवडतं ना खायला? आता या फळाकडे आपण वेगवेगळ्या प्रकारची फळं इथे तुम्हाला दिसत आहेत. अशी वेगवेगळ्या प्रकारची फळं पाहायची आहेत आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा उपभोग पण घ्यायचा आहे, कारण त्या फळांमधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्व ही मिळत असतात. मग ही फळ जे आहे या फळाचं तिथे वेगवेगळ्या पद्धतीचं कार्य आणि फळाची रचना सुद्धा वेगवेगळी असते. मग या फळामध्ये काय फुलापासून फळ तयार होतं आणि फळामध्ये बी असतं ज्याचं काम नवीन वनस्पती तयार करण्याचं काम असतं. काही फळांमध्ये अनेक बिया असतात. उदाहरणार्थ अनेक बियांची फळांची उदाहरणं कोण चांगली आहेत? सांग. पपई. अगदी छान. आणखी? बरोबर. आणखी? टरबूज. छान. आणि एकच सीड आहे असं उदाहरण सांगा. बोर. बरोबर. आणखी? इकडे फळं खात नाही तुम्ही, फळं खात नाही तर खायला सुरुवात करा. बोर. तर वनस्पतींचा आपल्या जीवनामध्ये अन्न, औषधे, कपडे या सगळ्यांसाठी उपयोग हा होत असतो. तर वनस्पतींची जी काही आपण पूर्ण स्ट्रक्चर पाहिलं, मूळ, खोड, पान, फूल आणि फळ. त्यानंतर वनस्पतीमधून आपल्याला काय काय मिळतं? अन्न, औषधे, लाकूड, कपडे मिळतात आणि वनस्पती आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक असतात. ठीक आहे. अशा प्रकारे आज आपण वनस्पती रचना व कार्य या घटकामध्ये वनस्पतींचे मूळ, खोड, पान, फूल, फळ यांची रचना आणि यांचं कार्य थोडक्यात अभ्यासलेलं आहे. कारण वर्ग 7वीचा आहे त्यामुळे थोडक्यात अभ्यासलेलं आहे.